श्री सनील पवार मोरबा पवाडी सगळे धाडीचे कार्यकर्ते त्वरित पोलिंग बॉक्स मध्ये यायचं आहे। वेळात वेळ काढून तुम्ही सुद्धा सामन्याला भेट दिलात। सनील पवार कुठे असतील त्यांनी पोलिंग बॉक्स मध्ये यायचं आहे। वेळात वेळ काढून आपल्या सामन्यासाठी तुम्ही स्वतः भेट दिलात। नक्कीच पुण्यावरचा एवढा लांबचा प्रवास करून तुम्ही आज स्वतः सामने बघण्यासाठी आलात। एक ऑलराऊंडर खेळाडू मध्ये जी ओळख, डाव्या हाताने गोलंदाजी आणि उजव्या हाताने फलंदाजी करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती। नक्की रिटायरमेंट झालेच जरूर। सनील पवार यायचाय, सामना सुरुवात होते पुन्हा एकदा। लेट्स प्ले। गोलंदाजचं नाव सागर। बस थँक्यू। आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळणार आहोत। सुपर ओव्हर पहिला बॉल आपण पाहतोय वेगवान जलद गतीचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय। गुजरात एक्सप्रेस बॉल ट्रॅक वरती दाखल झाले आणि पहिला चांगल्या टप्प्यावरती बॉल पाहायला मिळतोय। डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आले। आघाडीला आलेले फलंदाज सुपर ओव्हर खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत। षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, समोरच्या दिशेने चपराक लगावली आहे, बॉलला पाठवून दिले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर। राजेश मैदानाच्या आतमध्ये आले। सुपर ओव्हर खेळत असताना दुसऱ्या बॉल वरती धमाका पाहायला मिळालाय। काही वेळ आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट बॉल ट्रॅव्हल वेगानं क्षेत्ररक्षण चांगलं झाले। एक धाव घेतली, दुहेरीचा प्रयत्न तिथे नसणार आहे। चांगली फेकी पाहायला मिळते। एका धावेवरती थांबवलं गेलंय। टीमच्या खात्यामध्ये एक धाव जोडल्यानंतर टीमची धाव संख्या करते पाहायला मिळते ती म्हणजे 7। एका साईडला आपण पाहतोय गुजरातचा संघ, एका साईडला खामशेतचा संघ। मॅच सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळते। बरोबर ती वरती सुटली, चांगला खेळ पाहायला मिळाला आणि आता सुपर ओव्हर मध्ये कोण बाजी मारणार तेही आपल्याला पाहायचंय। टीमची धावसंख्या पण पाहत होती म्हणजे 7। षटकातील पुढचा बॉल कोलटप्पाचा बॉल पाठीमागच्या दिशेने वा चांगला स्टॉप पाहायला मिळतोय। बॉलला अडवलं गेलंय। संघासाठी 3 धावा मित्र म्हणून वाचवलं त्या छोट्याशा खेळाडून। आर्यन तिथे होते आणि चांगल्या पद्धतीची फिल्डिंग, एक धाव आली। टीमच्या खात्यामध्ये जोडल्यानंतर टीमची धावसंख्या धबकावरती पाहायला मिळते ती म्हणजे 8। या आकड्यावरती टीमची धावसंख्या ही धबकावरती पाहायला मिळते। 8 धावा धबकावरती आहेत। सुपर ओव्हरचा थरार आपण पाहतोय। बॉलचा खेळ अद्याप झालाय तो म्हणजे 4। बॉल क्रमांक आपण पाहणार होतो म्हणजे 5वा। मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतोय ते म्हणजे सागर, गुजरात एक्सप्रेस। षटकातील पुढचा बॉल ही बॉल आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय। खेळाडू आहे लॉंग ऑनला, एक धाव घेतलीये। दुहेरीचा प्रयत्न वेगाने असणार आहे। थ्रो थोडासा खराब आपल्याला पाहायला मिळतोय, स्लो आला बॉल आणि त्या कारणाने 2 धावा मैदानाच्या आतमध्ये इथे धावून काढल्या गेल्यात। टीमच्या खात्यामध्ये 2 धावा जोडल्यानंतर टीमची धावसंख्या इथे पकडते पाहायला मिळते ती म्हणजे जाऊन पोहोचले 10। या आकड्यावरती 10 धावा झाल्यात। शेवटचा बॉल सुपर ओव्हरचा टार्गेट सेट करणारा बॉल मैदानाच्या आतमध्ये। इथून पुढे धावांचा पाठलाग करावा लागणार तो म्हणजे गुजरात या संघाला। दूरवरचा प्रवास करून आज आपण पाहतोय रायगड जिल्ह्यामध्ये मानगाव तालुक्यामध्ये मोरबा या विभागामध्ये आलेत। पवारवाडी या गावचं संपूर्ण चांगलं नेटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळते। चांगल्या दर्जाची स्पर्धा आणि सुपर ओव्हरचा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। पुढचा बॉल आक्रमण केलंय, खेळाडू तिथे आहे, त्याला बीट करून बॉल थांबणार नाहीये। 1 बाउन्स ओव्हर द रोप। 4 धावांसाठी टार्गेट सेट करणारा हा चौकार।
लगेच प्रस्थान करायचंय. 6 बॉल 15 धावसंख्येची गरज. सागर आणि त्याचबरोबर राज मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल होताना पाहायला मिळतीये. 6 बॉल 15 धावसंख्येची गरज. एका साईडला गुजरात, एका साईडला खामशेद. यस, अगदी आपण पाहतोय एकाच कुटुंबामध्ये आपल्याला असणारे हे दोन खेळाडू चाचा आणि भतीजा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळते आहेत. गुजरात संघासाठी आज खेळायचंय. समाजासाठी असणारा प्रेम आज त्यांना गुजरात वरून महाराष्ट्रात आणलंय आणि आता कशा पद्धतीने खेळ करतील तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. 6 बॉल 15 धावसंख्येची गरज. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी बाउंड ट्रॅक वरती रोहित सुपर ओव्हर हाताळण्यासाठी दाखल झालाय. 6 बॉल 15 ची गरज असणार आहे. भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. चला मॅचला आपण लगेच सुरुवात करून घेऊयात. 6 बॉल जिथे 15 ची गरज. आज फायनल डे आहे. 3 मॅचेस एक्स्ट्रा आहेत त्यामुळे कोणताही वेळ खर्च करू नका. पण विनंती असणार आहे जवळपास घड्याळामध्ये 11:30 इथे वाजलेले आहेत आणि आता बराचसा मॅचेस आपल्याला कव्हर अप करायचे आहेत. याची देखील संपूर्ण खेळाडूने नोंद घ्यायची आहे. चला सामन्याला होते सुरुवात. 6 बॉल 15 धावसंख्येची गरज. एका साईडला आपण पाहतोय राज, एका साईडला समोर असतील रोहित. कशा पद्धतीची बॅटल होईल तेही आपल्याला पाहावं लागणार आहे. राईट टाइम ओव्हर द विकेटने हा पहिला बॉल. 6 बॉल 15 ची गरज. पहिला बॉल होता. पंचांचं बोट आकाशाकडे. पहिली विकेट. OUT राज बॅक टू दी डगआउट. आणि कामचेत संघाला फक्त एकच विकेट घ्यायची आहे त्यामुळे सामना आता चुरशीचा पाहायला मिळेल. 5 बॉल 15 ची गरज. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. षटकातील पुढचा बॉल. स्लोवर 1 पद्धतीचा बॉल पाहायला मिळाला. त्याही वेळा आक्रमण करायचं होतं परंतु डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. इथून पुढे आता 4 बॉल जिंकण्यासाठी 15 धावसंख्येची गरज. इथं वेळ तुम्हाला मिळणार नाहीये. सुपर ओव्हर म्हटलं की अगदी पहिला बॉल पासून तुम्हाला आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागते आणि त्यात 15 धावा इथे चेस करायच्या आहेत. येणाऱ्या पुढच्या 4 बॉल मध्ये 15 ची गरज आहे इथून पुढे. षटकातील पण बाद होते म्हणजे पुढचा बॉल. रोहित चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतात परंतु समोर ऋतिक आहेत. आक्रमकता दाखवावी लागेल. चला विनंती असणार आहे मॅच लगेच सुरुवात करून घ्या. बराचसा वेळ खर्च करताय. मॅच कंप्लीट करायची तर आपल्याला आज संपूर्ण दिवसभरामध्ये. षटकातील पुढचा बॉल 15 ची गरज अजूनही असणार आहे. काही वेळेला आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं परंतु त्याही पलीकडे आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आलाय. म्हणजे इथून पुढे 3 बॉल असणार आहेत आणि 3 बॉल मध्ये 15 धावसंख्येची गरज. रोहितने चांगली टप्प्यावरती गोलंदाजी केली. 1 विकेट मैदानाच्या बाहेर पाठवले आणि आता समोर ऋतिक आले. त्यांनाही अगदी खेळपट्टीवरती स्तब्ध उभं करून ठेवलंय. षटकातील पुढचा बॉल. 3 बॉल 15 ची गरज आहे मॅच मध्ये. वेळेला आपण पाहतोय पंच येस आमच्याकडे वळत आहे. इट्स व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा तर पाहायला मिळतोय. म्हणजे 1 धावा तर इथून पुढे कमी केली जाईल. अजूनही 14 धावसंख्येची गरज आहे. बॉलचा खेळ बाकी असणार आहे तो म्हणजे 3 बॉल 14 धावसंख्येची गरज मॅच मध्ये इथून पुढे असणार आहे. चला वेळ फार खर्च करते आपण. थोडासा फास्ट खेळा.
विनंती असणार आहे. 3 बॉल 14 धावसंख्येची गरज इथून पुढे या मॅच मध्ये. हा मॅचच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा बॉल असणार आहे. षटकातील बुटचा बॉल. काही वेळेला आपण पाहतोय आक्रमण करायचं होतं परंतु डॉट बॉल याही वेळेला पाहायला मिळतोय. महत्वाचा बॉल होता तोही डॉट बॉल आलाय. आता इथून पुढे सामना दूर जाताना पाहायला मिळतो म्हणजे गुजरात संघासाठी 2 बॉल जिंकण्यासाठी आता इथून पुढे 14 धावसंख्येची असणार आहे ती म्हणजे गरज. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली आहे रोहित यांनी. श्री गुलाब पवार यांनी सुद्धा पोलंड मध्ये यायचं आहे. दोन बॉल 14 ची गरज. इथून पुढे मॅच कशा पद्धतीने जाईल तेही पाहावं लागणार आहे. चला रोहित आपण बराचसा वेळ खर्च करते आपण त्वरित मॅचला सुरुवात करून घ्या. षटकातील बुटचा बॉल. काही वेळेला आपण पाहतोय तितकस लेझीपणा पाहायला मिळाला आणि तोही आपल्याला डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथून पुढे 1 बॉल आणि जिंकण्यासाठी आता 13 धावसंख्येची गरज असणार आहे. काय कमबॅक केलाय तो म्हणजे कामशेत या संघानं. ज्या पद्धतीने पेनल्टी त्यांना लगावली गेली होती 3 बॉल 3 धाब्यांची आणि तिथून पुढे सामना आपल्याला सुपर ओव्हर मध्ये जाताना पाहायला मिळाला आणि सुपर ओव्हर मध्ये देखील चांगली दमदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चला दोन्ही संघ तयार राहायचं आहे. पोलादपूर विरुद्ध निसराळे दोन्ही संघाचे कर्णधार आणि संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे लगेच. राजधानी सातारा निसराळे संघ. त्याचबरोबर ज्यांच्या मदतीतून जे या स्पर्धेकरिता सर्व चषक आपल्याला पाहायला मिळाले ते क्रांती ग्रुप, कामशेत मावळ, रुद्र कन्स्ट्रक्शन यांचे सर्व सन्माननीय मचिंद्र भाऊ मोहिते इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करूया आपण साहेब व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपला शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. त्यांच्या माध्यमातून हे भव्य आणि दिव्य दिसणारे आपण पाहतोय ते म्हणजे चषक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात.